मॅडम, या क्षेत्रामध्ये वंध्यत्वाबद्दल लोक बोलणं टाळतात. हवी तेवढी जनजागृती या विषयावरती नाही आहे. तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये वंध्यत्वाबद्दल कोणकोणते गैरसमज बघायला मिळतात? बरेच गैरसमज आहेत, पण सगळ्यात कॉमन समजा की एखादा पेशंट इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे गेलं तर त्यांच्या असं मनात एक गैरसमज असते की मला डायरेक्ट IVFच कर असं म्हणते. ओके, जे खरं नाही आहे. आपल्या OPDला येणाऱ्या साधारण एक 50 ते 60% पेशंटमध्ये फक्त सौम्य उपचार, औषध गोळ्यांनी गर्भधारणा होऊ शकते. राहिलेले एक 50% पेशंट्सलाच फक्त IUI किंवा IVF सारखे उपचार त्यांची गरज लागू शकते. दुसरं गैरसमज म्हणजे जर आपल्या इंडियन सिनॅरिओमध्ये जर समजा की कुठल्या एखाद्या स्त्रीला वंध्यत्व आहे, एखाद्या जोडप्याला जर वंध्यत्व आहे, तर असं समजलं जातं की ते फक्त स्त्रियांमुळे असू शकतं, जे की एक गैरसमज आहे. ओव्हरऑल वंध्यत्वाच्या केसेसमध्ये 30% जे आहे ते स्त्रियांमुळे असतं वंध्यत्व. 30% केसेसमध्ये पुरुष वंध्यत्व असतं. 30% केसेसमध्ये दोघांमुळेही असू शकतं. आणि 10% केसेसमध्ये अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी, ते आपण सांगता येत नाही की कशामुळे आहे.